कधी असं वाटलंय का, की सगळं संपलंय? तुमचं करिअर संपलं आहे, लोकांनी तुमची साथ सोडली आहे आणि आता पुढे काहीच उरलं नाही. तर थांबा, कारण रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब पुस्तकात एक गोष्ट आहे, जी तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. एका महिलेने स्वतःच्या कष्टाने कोट्यवधींची कंपनी उभी केली. लोक तिचा आदर करायचे. मीडियाने तिच्या यशाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. पण एकाच वर्षात सगळं काही बदललं. ज्या लोकांवर तिने विश्वास ठेवला होता, त्यांनीच तिला साथ दिली नाही. ज्या गोष्टींसाठी तिने संपूर्ण आयुष्य खर्च केलं, तेच तिच्या हातून निसटून गेलं. आणि एके दिवशी तिला वाटलं, की आता जगण्यात काहीच अर्थ उरला नाहीये. पण मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार तेव्हाच घडतो, जेव्हा तुम्ही हार मानण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असता. थॉमस एडिसन यांना विजेचा बल्ब बनवण्यात हजारो वेळा अपयश आलं. स्टीव्ह जॉब्स यांना त्यांनीच सुरू केलेल्या कंपनीतून बाहेर काढण्यात आलं. कोलोनल सँडर्स यांना वयाच्या 65व्या वर्षी KFC साठी यश मिळालं. जर त्यांनी त्या कठीण प्रसंगात हार मानली असती, तर जगाला त्यांच्याबद्दल कधीच कळलं नसतं. रॉबिन शर्मा एक गोष्ट शिकवतात. तुमचं आयुष्य एका वाईट दिवसावरून ठरत नाही. एक अपयश, एक नकार, एक तोटा यापैकी कशानेही तुमचं भविष्य ठरत नाही. कधी कधी जीवन तुम्हाला तोडत नाही, तर तुम्हाला नव्याने घडवत असतं. लक्षात ठेवा, वादळं कायमस्वरूपी टिकत नाहीत. रात्र कितीही गडद असली तरी सूर्योदय अटळ असतो. जर तुम्ही आज संघर्ष करत असाल, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कथा अजून लिहिली जात आहे.